बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्याची आहे। मुरलीधर मोहोळ आता अमित शहांच्या चक्क स्वागताला दाखल झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यामध्ये माझगाव डॉक इथं मासेमारी करणाऱ्यासाठी 2 अत्याधुनिक जहाजांचं लोकार्पण सुद्धा करणार आहेत। माझगाव डॉक इथं पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 2 अत्याधुनिक जहाजांची बांधणी सुद्धा करण्यात आलेली आहे। खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी जहाजांचा वापर होणार आहे। भारतीय समुद्र शक्ती सप्ताह 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते संपन्न होणार आहे। दरम्यान अमित शहांचा नेमका दौरा कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10:30 वाजता इंडिया मेरीटाईम वीक 2025चं उद्घाटन नेस्को सेंटर इथं पंतप्रधानांच्या हस्ते होईल। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन चर्चगेट इथं होणार आहे। त्यानंतर माझगाव डॉक इथं दुपारी 2 वाजता 2 अत्याधुनिक जहाजांचं लोकार्पण केलं जाईल। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आपण बघितलं असेल तर विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पार पडणार आहे। नेमका या दौऱ्यामध्ये आणखीन कोणत्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते का पदाधिकाऱ्यांसोबत, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, सकाळी 10:30 वाजता ते इंडियन मेरीटाईम वीक 2025च्या या एक्झिबिशन सेंटरला जे उद्घाटन जिथं अमित शहा करणार आहेत। त्यानंतर मुंबईत जे आहे ते भाजपचं एक नवीन कार्यालय बनणार आहे, त्याचंही भूमिपूजन जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर मासेमारी करण्यासाठी 2 अत्याधुनिक ज्या बोटी आहेत त्यांचंही लोकार्पण ते अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी जे आहे ते शासकीय आणि प्रशासकीय जी लोक आहेत त्यांचीही जी बैठक आहे, ज्या सागरी सुरक्षा संदर्भात ज्या चर्चा आहेत त्या बैठकीत केल्या जाणार आहेत। एकंदरीत या सगळ्या दिवसाचा घडामोडी असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांचा आजचा जो भाजप चं कार्यालय त्याचंही उद्घाटन होणार आहे। आणि ते उद्घाटन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जाते, राजकीयदृष्ट्या ते महत्त्वाचं मानलं जाते। संघटनात्मक बळकटीसाठी हे भाजपचं कार्यालय जे आहे ते त्याचं भूमिपूजन आज अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। आणि अमित शहा 10:30 वाजता जे ते इंडियन मेरीटाईम वीक नेस्को गोरेगाव एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी येणार आहेत। आणि त्यानंतर दुपारी ते माझगाव डॉक येथे या ठिकाणी जाणार आहेत। आणि ते चर्चगेटला जे ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं भूमिपूजन आहे त्या ठिकाणी जाणार आहे। लोकार्पण होणार आहे, सर्व विकास कामांचं लोकार्पण सुद्धा होणार आहे। महेंद्र, पण या संदर्भामध्ये काही निवडणुकी संदर्भामध्ये काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल का? नक्कीच सिद्धेश, दुपारी जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहावरती काही बैठका होणार आहेत। त्या बैठकांमध्ये जे आहेत ते शासकीय प्रशासकीय आणि कार्यकर्त्यांच्या काही ज्या बैठक असणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आगामी येणाऱ्या काळामध्ये, आणि त्याच पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी काही बैठका होणार आहेत। त्यामुळे त्या बैठकींमध्ये काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजचा दिवसभर जे आहे ते अमित शहा यांचा दौरा असणार आहे। आणि दिवसभर जे आहे ते अमित शहा मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण। महेंद्र, त्यामुळे आता या विविध लोकार्पणांच्या कार्यक्रमासोबतच आता अमित शहा सुद्धा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काय कानमंत्र देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।